इराण विरुद्ध अमेरिका इस्रायलचं युद्ध आता केवळ मिसाईल आणि बॉम्बपुरतं मर्यादित राहिलेलं नाही। हे युद्ध आता जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रावर पोहोचलंय। डॉलर विरुद्ध युआन। इराणकडून तेल व्यापारासाठी अमेरिकन डॉलरऐवजी चीनी युआनमध्ये व्यवहार करण्याची अट घालण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जर हा निर्णय लागू झाला तर तो दशकांपासून चालत आलेल्या जागतिक तेल व्यापाराच्या प्रणालीला फार मोठं आव्हान उभं करू शकतो। याचा सविस्तर रिपोर्ट। आता लढाई डॉलर विरुद्ध युआनची। अमेरिका आणि इराणच्या लढाईत चीनची एंट्री। इराणचा आता होर्मुझसाठी युआन पेटंटचा आग्रह। डॉलरच्या प्रतिष्ठेला युआनचा धडका। अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण मोठी चाल खेळण्याच्या तयारीत आहे। इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी या महत्त्वाच्या समुद्री मार्गातून तेल टँकर जहाजांना मर्यादित परवानगी देण्याचा विचार केला जातो। पण यासाठी एक महत्त्वाची अट असू शकते। तेल व्यवहार अमेरिकन डॉलरऐवजी चीनी युआनमध्ये करावे लागतील। 1970 पासून जागतिक तेल व्यापार प्रामुख्याने डॉलरमध्ये। यामुळे डॉलरला जागतिक रिझर्व्ह चलनाचा दर्जा। तेल खरेदीसाठी जगभरातल्या देशांना डॉलरची गरज। 1970 च्या दशकापासून जगातील बहुतेक तेल व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात। या प्रणालीला पेट्रो डॉलर सिस्टीम असं म्हटलं जातं। या व्यवस्थेमुळे डॉलरची जागतिक मागणी कायम राहते आणि अमेरिकेला आर्थिक वर्चस्व मिळते। पण जर इराणने तेलासाठी युआनमध्ये पेटंटची अट घातली तर या व्यवस्थेला मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं। अमेरिकन निर्बंध टाळणे, डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे, चीनसोबत आर्थिक संबंध मजबूत करणे, ऊर्जा बाजारातून अमेरिकेवर आर्थिक दबाव। इराणसाठी हा निर्णय केवळ आर्थिक नाही तर रणनीतिकही आहे। अमेरिकन निर्बंधांमुळे इराणला डॉलर व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी येतात। युआनमध्ये व्यवहार केल्यास त्या निर्बंधांचा परिणाम कमी होऊ शकतो। याशिवाय चीन हा इराणच्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक मानला जातो। इराणकडून सवलतीच्या दरात तेल, युआनमध्ये व्यवहारात वाढ, जागतिक स्तरावर युआनचे आंतरराष्ट्रीयकरण। चीनसाठी इराणकडनं युआनचा होणारा वापर ही मोठी आर्थिक संधी ठरू शकते। युद्ध सुरू असतानाही इराणकडनं चीनकडे मोठ्या प्रमाणात तेल पाठवलं जात असल्याची माहिती आहे। काही व्यवहार आधीपासूनच युआन आणि बार्टर पद्धतीनं होत असल्याचं सांगितलं जातं। यामुळे चीनला आपल्या चलनाचा आंतरराष्ट्रीय वापर वाढवण्याची संधी मिळू शकते। तेलाचे दर $100 जास्त, ऊर्जा बाजारात अस्थिरता, डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान। दरम्यान अमेरिकेनं इराणच्या प्रमुख तेल निर्यात केंद्रांपैकी एक असलेल्या खार्क बेटावर हल्ले केले। या घडामोडींमुळे इराण आणखी आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसतंय। या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता वाढली असून काही ठिकाणी तेलाचे दर $100 अधिक झाले। विश्लेषकांच्या मते परिस्थिती गंभीर झाल्यास किंमत आणखी वाढू शकते। पश्चिम आशियातील हे युद्ध आता केवळ लष्करी राहिलेलं नाही तर चलन आणि अर्थव्यवस्थेचं युद्ध होत आहे। तर तेल व्यापाराचा युआनचा वापर वाढला तर याचा परिणाम जागतिक आर्थिक व्यवस्थेवरती होऊ शकतो। डॉलरच्या वर्चस्वालाही आव्हान निर्माण होऊ शकतं। हे बदल प्रत्यक्षात किती प्रमाणात घडतात हे पुढच्या काही आठवड्यातल्या घडामोडींवर अवलंबून असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।